नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भाजपने विधानसभा निवडणुकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीही तयारी केली आहे। तर सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागले असून पदाधिकारी मेळावा आणि कार्यकर्त्यांसाठी बैठकांचं आयोजनही केलं जाते। त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांचा मेळावा घेतला। त्यामध्ये पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा असे निर्देशच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिले आहेत। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षांतील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खतखत बाहेर येत असल्याचे दिसून येते। काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासोबत 2014 साली राष्ट्रवादीला सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ अतिशय गाजलेला मतदारसंघ आहे। सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या 3 मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तगडे उमेदवार देत महाविकास आघाडी समोर कडवे आव्हान उभे करणार आहे। लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी 3 विधानसभा मतदारसंघात मास्टर स्ट्रोक खेळण्याची तयारी करत आहे। बनावट ओळख देऊन नागरी सेवेत रुजू होण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांच्या विरोधात शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे, त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले ही अतिशय गंभीर बाब आहे। केंद्र सरकार याला अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील असे शरद पवार यांनी म्हटले आहे। ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या 9 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याशिवाय संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पालघरलाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एरवी खडे फोडणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे। परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करत आमचा विरोधक छगन भुजबळ असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत। 12 जुलैला पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचा संशय असून विरोधात मतदान केलेल्यांचा विरोधात तत्काळ कारवाई केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं होतं। मात्र आठवडा उलटला तरी कारवाई संदर्भात पक्षाकडून अद्याप काहीच जाहीर करण्यात आलं नाही। त्यामुळे फुटीर आमदारांवर खरंच कारवाई होणार की 2022 प्रमाणे अभय दिलं जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय। राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भातील निर्णयही घेतला। 13 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर नामांतरास मान्यताही देण्यात आली। मात्र या प्रकरणी आता सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळतंय, कारण अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। दरम्यान राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली तरी अद्याप केंद्र सरकारची मान्यता घेणे गरजेचे आहे। IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढतच जात आहेत। त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे असा दावा केला जातोय। यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र, OBC प्रवर्गाचा गैरवापर करणे या आरोपांचा समावेश आहे। याच आरोपांनंतर आता केंद्रीय मागासवर्ग आयोगही पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार आहे। पूजा खेडकर यांनी OBC प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का हे आयोगामार्फत तपासले जाणार आहे। आपल्या या तपासात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राचीही वैधता तपासणार आहे। भंडारा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यात उद्योग व व्यापारापेक्षा सर्वाधिक रोजगार निर्मिती कृषी क्षेत्रातून होते, परंतु जिल्ह्यात कृषीच्या पायाभूत विकासाचे मार्गदर्शन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या कृषी विभागात रिक्त पदांचा ताण अनेक वर्षांपासून कायम आहे।
जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत एकूण 436 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत। त्यापैकी 264 पदे भरलेली असून 172 पदे रिक्त आहेत। त्यामुळे शेती व शेतकऱ्यांची प्रगती होण्यास अडथळे येत आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।